नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण आज बँक निफ्टीचा ॲनालिसिस करूया की उद्याच्याला काय होईल. त्याआधी आपण बँक निफ्टीमध्ये काय झालं ते पाहूया. बघा मी सांगितलं काल की समजा जर मार्केट 51,500 ते 51,000 ह्या झोनमध्ये ओपन होत असेल तर आपल्याला मार्केट सॅडवेव्ह पाहायला मिळेल. सॅडवेव्ह मी काय म्हणतोय सॅडवेव्ह पाहायला मिळेल. ठीक आहे. ही ही आपण सांगितलं होतं. हे सॅडवेव्ह आपल्याला पाहायला पण मिळणार. पण पाहायला पण मिळालं. पण एक्स्ट्रा जी मूव्हमेंट आज झाली आहे ना, ते व्हायचं कारण पण आहे तसं. ठीक आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, की डेली कॅन्डलवर आपण शिफ्ट करूया. काय म्हणतो मी? डेली कॅन्डलवर आपण शिफ्ट करूया. बघा ही 50 मिनिटची कॅन्डल आहे. त्यानंतर आपण काय करू, डेलीमध्ये ओपन झालो आहे. ठीक आहे. डेलीमध्ये ओपन झालं त्यावेळी बघा आता काय झालं, मार्केट ओपन झालं कुठं बघा बरोबर. ओपन झालं आहे 51,275 ह्या झोनमध्ये ओपन म्हणजे गॅप अप ओपन झालं. ते पण ठीक आहे म्हणता येईल की स्मॉल. माझं म्हणणं होतं की ओपन बिग गॅप अप होणं गरजेचं होतं. ते म्हणजे समजा 51,400 500 ह्यामध्ये ओपन होऊन नंतरच्याला इथं सॅड वेव्ह होऊन किंवा सॅड वेव्ह होऊन इथून नंतर आपल्याला हे एक असं बिग मूव्हमेंट पाहायला मिळेल हे आपलं असं अंदाज होता. किंवा डाऊन साईडला जर ओपन झालं असतं, डाऊन साईडला गॅप डाऊनमध्ये तर एक डाऊन साईडला जर ओपन झालं असतं तर एक म्हणजे 50,800 पाशी येऊन थोडं साईड वेव्ह होऊन परत खाली असं आपलं एक अजम्पशन होतं. पण मार्केट ओपन झालं कसं फ्लॅट किंवा ह्या झोनमध्ये. म्हणजे ह्या झोनमध्ये जर ओपन होत असेल ना, मी म्हणलं होतं ह्या झोनमध्ये जर ओपन होत असेल तर आपल्याला साईड वेव्ह मार्केट पाहायला मिळेल. मी ऑलरेडीच सांगितलं होतं. ठीक आहे. पण जी एक्स्ट्रा मूव्हमेंट आज झाली ते व्हायचं कारण काय? ते आपण जरा ॲनालिसिस करूया त्याबद्दल हां. ठीक आहे. बघा मार्केटमध्ये जी एक्स्ट्रा जी आलेली आहे ना, जी आता एंट्री जी म्हणजे एक्स्ट्रा मूव्हमेंट झाली आहे, ती कशी झाली असेल सांगतो बघा. ती खालून एक तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते. ठीक आहे. मी तुम्हाला ट्रेंड लाईन दाखवतो. खालून एक ट्रेंड लाईन अशी आलेली आहे. ठीक आहे. वरून एक ट्रेंड लाईन अशी येते. वरून एक ट्रेंड लाईन अशी येते. मार्केट ओपन कुठं झालं तर म्हटलं 51,275 ही ओपन प्राईस आहे. काय म्हणतोय मी? ओपन प्राईस आहे मार्केटची आजची. ठीक आहे. ओपन प्राईस. त्यासाठी आपण आता बघा मार्केट ओपन इथं झालं आणि त्यानं काय केलं बघा. ओपन झाल्यानंतर त्यानं काय केलं, की त्यानं प्रोटेक्ट ऑलरेडी आता बघा मार्केट जर गॅप अप ओपन झाला असेल तर ते प्रिव्हियस लो प्रोटेक्ट करणार. काय म्हणतो मी? प्रिव्हियस लो प्रोटेक्ट करणार. आपल्याला जर डाउन साईडची एंट्री घ्यायची असेल तर त्यानं प्रिव्हियस लो ब्रेक केलं तरच आपल्याला डाउन साईडची बिग मूव्हमेंट मिळेल. ठीक आहे. मी काय म्हणतोय? पण त्यानं काय केलं, की ओपन गॅप अप झालेला आहे आणि नंतर त्यानं डाउन प्रोटेक्ट केला आणि तिथून नंतर एक ब्रेकआउट बघायला मिळालं आपल्याला. काय म्हणतोय? ब्रेकआउट बघायला मिळालं. आता आपण काय करू त्यासाठी कसं ब्रेकआउट झालं ना, त्यासाठी आपण 15 मिनिटावर शिफ्ट होऊया. बघा 15 मिनिटमध्ये बघा की झालंय काय? ठीक आहे. 15 मिनिटामध्ये आपण काय करूया 51,275 ही त्याची ओपन प्राईस होती. 51,275 ठीक आहे. ह्याच्यावर बघा की 51,275च्या खालीच पूर्ण पूर्ण डे ट्रे करत राहिलं. कधीपर्यंत म्हणता येईल? मार्केट 2 वाजेपर्यंत म्हणजे 2 वाजेपर्यंत पूर्ण आपल्याला सॅड वेव्ह पाहायला मिळालेला आहे. ठीक आहे. नंतरच्या वेळी बघा सॅड वेव्ह पाहायला मिळालं. ठीक आहे. आता आपण काय म्हणतोय, की ओपन प्राईसच्या खाली. मग आता इथं प्राईस ॲक्शन समजून घेऊया थोडं काय झालं असेल. ठीक आहे. मी काय म्हणतोय प्राईस ॲक्शन समजून घेऊया आपण. बघा मार्केटमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला ओपन झालं 51,275 पाशी. तिथून नंतर त्यानं काय केलंय, की प्रिव्हियस लो त्यानं प्रोटेक्ट केला. मी म्हणलं प्रिव्हियस लो प्रोटेक्ट केला. पण आपल्याला इथं कुठे एंट्री मिळत नाही. सेटअपमध्ये मी काय म्हणलेलं, की सॅड वेव्ह आपल्यालाच ऑलरेडी ह्या झोनमध्ये तुम्हाला जर एंट्री घ्यायची असेल तर घ्या. तुमचा सेटअप सांगत असेल तर. पण आपल्याला ह्याच्यामध्ये जर एंट्री घेतली तर 1:1 किंवा एस-एल हिट झाला तर आपल्याला बुक करावं लागेल. ही पण कंडिशन होती. पण 2 वाजताची मूव्हमेंट बघा, की काय झालं. तर मी ह्याच्यामध्ये लगेच सायकॉलॉजी पॉईंट पण कव्हर करेल. बघा 2 वाजताच्या मूव्हमेंटमध्ये काय झालं बघा, की 2 वाजताच्या मूव्हमेंटला त्यानं काय केलं, की आलाय परत ओपन प्राईस जवळ आलाय. काय म्हणतोय मी? ओपन प्राईस ही जी कॅन्डल आहे ना, ती ओपन प्राईसपाशी आलेली आहे ऑलरेडी. कुठं आली? ओपन प्राईसपाशी. जे आज टुडे ओपन झालं ना तिथं. आणि मार्केट पूर्ण साईडवेव्ह गेलंय. ठीक आहे. मग साईडवेव्ह गेले म्हणल्यानंतर इथं आता एक सायकॉलॉजी ऑलरेडी आपली तयार झाली. मी आधीच हे पॉईंट कव्हर केला आहे, की सायकॉलॉजी कोणती तयार झाली असणार. मार्केटमध्ये समजा जर पूर्ण डे साईडवेव्ह जात असेल, तर माणसाची सायकॉलॉजी अशी तयार होते, की इथून मार्केट आपण किती मूव्ह करेल.
कारण की माणूस जो आहे ना, सकाळी जर समजा इथं कुठेतरी एंट्री घेतली असेल, तर तो ह्या झोनमध्ये ट्रेड असल्यामुळं ऑलरेडी त्याची एक एंट्री होऊन गेलेली असते. नंतर तो एंट्री घेत साइडवेमध्ये तर ऑलरेडी लॉस करतो माणूस. पण बिग मूव्हमेंटसाठी साइड वेव्ह काय करतं त्याचं, की सायकॉलॉजी खराब करतं, की आपल्याला नंतरच्या वेळी काय होईल, की बिग मूव्हमेंट ती कॅप्चर करू शकत नाही. साइड वेव्हमध्ये माणूस बिग मूव्ह कॅप्चर का करू शकत नाही? कारण की त्यानं पूर्ण साइड वेव्ह मार्केट बघितलं असतं आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार चालू असतो, की मार्केट आता अजून किती वर जाईल किंवा किती वर जाण्यापेक्षा असं म्हणता येईल, की ह्या झोनच्या बाहेर जाणार नाही माणूस विचार करत असतं. पण मार्केटनं बघा पूर्ण साइड वेव्ह दिलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक असा पॉईंट आहे, की आपल्याला इथं एक रिस्क घ्यावी लागते. बिग मूव्ह कॅप्चर करायचे असेल ना, तर आपल्याला डायरेक्शनल साईडला एक रिस्क घ्यावी लागते. कशी ती पण सांगतो बघा. आणि हे प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक वेळी सक्सेसफुल असं नाही आहे. त्यावेळी आपल्याला एस-एल पण हिट होऊ शकतो. पण चान्सेस आहेत, की बिग मूव्ह मिळण्याचे. बघा, मार्केटनं काय केलं आहे पूर्ण साईडवर गेला आहे, ठीक आहे. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण थांबणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. आता मी काय म्हणतोय 2 वाजेपर्यंत मार्केटमध्ये किती जण थांबले असतील हे पण विचार करा. कारण की मार्केट पूर्ण साईडवर गेलं आहे. सगळेजण सिस्टीम बंद करून किंवा सेलरचा पूर्ण दिवस आहे असं म्हणून सगळ्यांनी एक्झिट केलं असेल. बाहेरला तर इथं कुठे एंट्री मिळेल नसेल. पण जे 2 वाजता बघा, की 2 वाजता तुम्हाला एक रिस्क तुम्ही घेऊ शकला असता. बघा कशी रिस्क सांगतोय. ही जी कॅन्डल आहे ना, ही तयार झाली. ऑलरेडी तर बघा मार्केटनं काय केलं, इथं पहिल्यांदा त्यानं ब्रेकडाऊन म्हणजे खाली 51,100च्या खाली जायचा प्रयत्न पण केला. पण नंतर मार्केटनं रिकव्हर केलं. ह्याचा अर्थ असा आहे, की मार्केट स्ट्राँग आहे आणि तो प्रोटेक्ट करतोय प्रिव्हियस लोला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्शन समजली, की आताची डायरेक्शन सध्याच्या कंडिशनला अप ट्रेंड आहे. ठीक आहे. अप ट्रेंड आहे. गॅप अप ओपन झालं ना, तेव्हा समजायला पाहिजे, की आपली डायरेक्शन अप ट्रेंडच असली पाहिजे. कारण किती पण मार्केट खाली गेलं तर प्रिव्हियस लॉला ते सपोर्ट करणार. जर ट्रेड करायचा असेल ह्याच्या खाली, तर त्याला इथं खाली येऊन असे प्रायजेक्शन करून खालच्या साईडला जाणं गरजेचं आहे. पण तसं नाही. त्यानं काय केलं, प्रिव्हियस लोला त्यानं प्रोटेक्ट केलं आणि नंतर मार्केट पूर्ण परत अजून 1 तास ते 2 तास साईडवेव्ह गेलं इथून 12 ते 2 पर्यंत, म्हणजे 2 तास आपलं परत मार्केट 2 हॉवर साईडवेव्ह केलं. ठीक आहे. नंतरच्या वेळी बघा मार्केटमध्ये काय झालं, स्लोली मार्केट कुठं आलं आहे, त्याच्या जी ओपन प्राईस आहे ना 51,275 तिथं आल्यानंतर त्यानं काय केलं आहे, की एक बघा आता ही जी कॅन्डल तयार झालीत ना, ह्या कॅन्डलला आपण डायरेक्ट म्हणू शकतो, की तुम्हाला जर ही कॅन्डल ही समजत असेल तर तुम्ही ती एंट्री घेतली असती. पण त्यासाठी तुम्ही थांबणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता ह्या कॅन्डलला जर तुम्ही एंट्री घेऊ शकला असता. पण रिस्क बघा पण काय म्हणतो, आता समजा मी कॅन्डल कुठली सांगते बघा. इथे मी कॅन्डल दाखवतो तुम्हाला, की कोणती कॅन्डल असेल. ही जी कॅन्डल दिसते कॅन्डल नंबर 1, 2, 3 वरून म्हणतो आहे इथून बघा, की ही तिसरी कॅन्डल. ह्या तिसऱ्या कॅन्डलला तुम्हाला एंट्री घेऊ शकला असता आणि त्याचा एस-एल कुठला असेल, लो म्हणजे हा लो एस-एल. पण टार्गेट बघा, टार्गेटच्या वेळी समजा इथं बघा, इथे एंट्री घेतली तुम्ही. इथून किती 1 सेकंद. हां, ह्या कॅन्डलला एंट्री घेतली आपण म्हणतोय हां. जरा हे सगळं काढूया. कुठली कॅन्डल आहे बघा, ही कॅन्डल. ह्या कॅन्डलला आपण काय करतोय, की मार्केट ओवर साईडला म्हणजे अप ट्रेंडला जाईल अशा ह्यानं एंट्री घेतोय आणि त्यामध्ये पण बघा मी सांगतोय, की रिस्क पण किती असेल आणि रिवॉर्ड पण किती असेल. ठीक आहे. बघा इथं बघा आता तुम्ही काय करताय, की एक कारण की कसं आहे म्हणतोय मी, की एक आपण करू शकतो, की बाबा मार्केटनं प्रिव्हियस लो त्यानं प्रोटेक्ट केलाय. त्यामुळे आपण इथे एंट्री घ्यायला बसलोय. म्हणजे घेतोय आपण ठीक आहे, रिस्क घेतोय एक. तिथून आपल्याला तिथून आपल्याला बघा ह्या कॅन्डलनुसार किंवा ह्या प्राइस ॲक्शननुसार प्राइस ॲक्शननुसार आपल्याला 51,230 पासून आपल्याला खालचा एस-एल आहे ₹51,160 म्हणजे आपला एस-एल बसतोय 51,030 ते 60 म्हणजे 90 पॉईंटचा एस-एल आहे. तिथून नंतर बघा 90 पॉईंटचा एस-एल. तिथून आपलं टार्गेट राहील 51,230 ते आपलं एस-एल राहील 60 पॉईंटचा आणि टार्गेट बघा इथं आपल्याला 1:1 तर इथे मिळते. आपण असं म्हणलं होतं, की साइडवे मार्केटमध्ये 1:1 रिस्क घ्यायला तयार आहे. पण नंतरच्या वेळी आहे ते ट्रेलिंग. पॉईंट लक्षात ठेवा. 1:1 घेणे साइडवेमध्ये और नंतर तुम्ही ट्रेल पण करू शकता.
पण 1:1 कंडिशन अजून एक आहे की जर 1:1 मध्ये तुमचा ESL हिट होत असेल तर मला ॲक्सेप्ट पण करायचा आहे. ठीक आहे. तिथून नंतर बघा मी इथं आल्यानंतर 1:1 म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही इथं बुक पण करू शकता, पण इथं ट्रेल करणं गरजेचं होतं, कारण की आपण एक आता बिग मुवमेंट होईल. कारण की बघा, कारण का मार्केट पूर्ण सॅड वेव्ह गेलेला आहे. ठीक आहे. सॅड वेव्ह गेल्यानंतर इथून जर मार्केटला खाली यायचं असलं असतं ना, तर त्यानं ही जो प्रिव्हियस लो आहे ना, ब्रेकच केला नसता. प्रिव्हियस लो त्यानं ब्रेक केला असता तर खाली आलं असतं. ठीक आहे. पण नंतर बघा मार्केट कुठे गेलं आहे. समजलं. ही मुवमेंट व्हायचं कारण असं आहे की मार्केटमध्ये पहिल्यांदा पूर्ण सायकोलॉजी आपली डॅमेज होते. त्यामुळे आपण ही बिग मुवमेंट कॅप्चर करू शकत नाही आणि आपण बायर आहे. त्यामुळे आपल्याला हे सायकोलॉजी पॉईंट समजलं पाहिजे की बाबा मुवमेंट कधी येणार आहे आणि मुवमेंट प्लस आपले रिस्क मॅनेजमेंट पण पाहिजे. ठीक आहे. हे झालं सगळं आजचं आणि सायकोलॉजीचं पॉईंट पण. आता आपण उद्याच्या वेळी काय होईल हे पण चेक करूया मार्केटमध्ये. आता त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, डेलीमध्ये जाऊया आणि आपण एक ही झोन तयार केला आहे बघा, ही जो वरचा. ठीक आहे, ही झोन. आता ह्याच्यामध्ये पहिली कंडिशन आपली सांगतो मी तुम्हाला. पहिली कंडिशन आपली रेग्युलर प्रमाणे जर समजा मार्केट आता फ्लॅट ओपन झाला. फ्लॅट म्हणजे बघा क्लोज किती झाला, 51,272. 51,272. ठीक आहे, इथंच क्लोज झालं आहे. इथं जर मार्केट ओपन होत असेल, तर त्यांना डायरेक्ट असं डायरेक्ट वर तर नाही जाणार, कारण की ऑलरेडी त्याचं रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, मी काय म्हणतो डायरेक्ट तर वर जाणार नाही. थोडं मार्केट आहे तर सॅड वेव्ह किंवा डाऊन थोडं दाखवून आणि नंतर ब्रेकआउट देत असेल तर आपण एक एंट्री घेऊ शकतो, कारण की वर एक रेजिस्टन्स आहे 51,800 ते 51,900 हा रेजिस्टन्स आहे. मग मार्केटने तो ओपन फ्लॅट झाल्यानंतर थोडंसं आपल्याला सॅड वेव्ह गेलेलं बघल दिसेल, नंतर मार्केट वर जाईल. किंवा बघा आता काय होऊ शकतं, मार्केट जर समजा डाऊन खाली येत असेल तर इथं सेलिंग म्हणजे जे आपण म्हणतो ना की जे ट्रेंडच्या अपोजिट एंट्री घेऊ नका. प्रॉब्लेम काय सांगतो की इथून मार्केट कुठंतरी 51,500ला सपोर्ट घेऊन परत वर जाईल आणि तुमचा ESL हिट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून डाऊन साईडला एंट्री घेण्यापेक्षा आता डायरेक्ट ट्रेंडसोबत एंट्री घ्या. ट्रेंडसोबत म्हणजे आता ब्रेकआउटला वेट करा. काय म्हणतोय, ब्रेकआउटला वेट करा आणि एंट्री घ्या. ठीक आहे. ही फ्लॅट ओपन झालं तर फ्लॅट ओपन झाल्यानंतर बाय करायचा ऑप्शन आता तुम्ही धरू नका, कारण की मला वाटत नाही की तर मार्केट इथं कुठं तर आलं ना परत कुठं तर सपोर्ट घेऊन परत वर जायचा प्रयत्न करेल. कधी घ्यायचा ती पण सांगेल. आता बघा, उद्या मार्केट जर गॅप अप ओपन झालं 51,200 52,000 असं जर ओपन होत असेल, 52,000 किंवा 51,900 ह्या एवढ्या रेंजमध्ये जर ओपन होत असेल तर मार्केट बघा की इथून थोडंसं खाली पण येऊ शकतं. आणि इथून नंतर मार्केट साईडवे ओपन जाईल. वर जायचं असेल मार्केटला ना, इथंच नंतर म्हणजे तिथं जिथं ओपन झालं ना तिथं थोड्या वेळ थांबून लगेच वर गेलं पाहिजे. जर मार्केट इथंच खाली परत येत असेल ह्या झोनमध्ये तर मार्केट आपल्याला साईडवे पाहायला मिळेल. जर मार्केटमध्ये गॅप अप झालं तर ठीक आहे, काय म्हणतोय, गॅप अप झाला तर आपल्याला मार्केट ह्या झोनमध्ये परत 51,770 किंवा 51,800च्या खाली येत असेल तर साईडवे पाहायला मिळेल. जर मार्केटला परत बिग मुवमेंट करायची असेल तर मार्केटनं तिथूनच थोड्या वेळ तिथंच थांबायला पाहिजे. म्हणजे आता 51,800 51,900च्या वर इथंच थोड्या वेळ ट्रेड केलं पाहिजे आणि तिथून नंतर वर गेलं पाहिजे. ठीक आहे. जर ह्या झोनमध्ये येत असेल तर आपल्याला परत ह्या एवढ्या झोनमध्ये म्हणजे 51,800 ते 51,500 400 ह्या झोनमध्ये आपल्याला मार्केट साईडवे पाहायला मिळेल. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, बाय कधी करायचा? साठी मार्केटनं उद्या गॅप डाऊन ओपन होणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? गॅप डाऊन होणं म्हणजे कुठं बघा ते सांगतो. 51,500च्या खाली 51,500च्या खाली गॅप डाऊन होणं गरजेचं आहे आणि प्राईज ॲक्शन करून त्यानं आता 51,500च्या खाली आलं आहे, पण प्राईज ॲक्शन करून म्हणजे 51,400च्या खाली कुठेतरी प्राईज ॲक्शन अशी करून मग आपल्याला एंट्री मिळणार आहे. त्याशिवाय आपल्याला एंट्री मिळणार नाही आणि मार्केट आपल्याला बाय करू देणार नाही. जर तुम्ही इथं बाय करत असाल तर प्रॉब्लेम येईल. परत तुमचं ESL हिट होण्याचे चान्सेस आहेत. मग त्यामुळे जर समजा मार्केट गॅप डाऊन झालं, थोडंसं सॅड वेव्ह जात असेल, ठीक आहे, आणि इथं कुठंतरी आता परत नंतर बघा एक निगेटिव्ह पॅटर्न जसं तयार झालं, तर ह्याच्या खाली जात असेल तर तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. नाहीतर गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट परत आपल्याला ह्या झोनमध्ये सॅड वेव्ह केलेलं दिसून येईल. ठीक आहे. ओके. थँक्यू. उद्या भेटूया.